लहान मुलांच्या पुस्तकातलं एक साधंसं चित्र, पण त्यात अख्ख्याच्या अख्खं वर्ष किती सुंदरपणे मांडलेलं असतं याचा कधी विचार केला आहे? चला, आज आपण हेच पाहूया की हे चित्र इतकं खास का आहे आणि त्यामागची रचना किती हुशारीची हे आहे ते चित्र. आजच्या आपल्या प्रवासातला हाच आपला मार्गदर्शक आहे. एकाच वर्तुळात महिने, दिवस आणि ऋतू सगळं काही एकत्र. खरंच किती विचारपूर्वक बनवलं आहे, नाही का? तर मग प्रश्न हाच पडतो की एका चित्रात संपूर्ण वर्ष इतकं व्यवस्थित कसं काय मांडलं आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण या चित्राचे एक एक पदर उलगडून पाहूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया सगळ्यात मूलभूत गोष्टीपासून, म्हणजेच वर्षाचे 12 महिने. आता हे जे चित्र आहे ना, ते ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित आहे. म्हणजे जे कॅलेंडर आपण सगळे रोजच्या आयुष्यात वापरतो. जानेवारीपासून सुरू होणारं आणि डिसेंबरला संपणारं. हा झाला या चित्राचा पहिला आणि सगळ्यात सोपा थर. आता वळूया या चित्राच्या पुढच्या आणि जास्त गमतीशीर भागाकडे. इथे महिन्यांची विभागणी त्यांच्या दिवसांच्या संख्येनुसार केली आहे. हे दिवसांचं गणित खरंच खूप मजेदार आहे बरं का. वर्षातला सगळ्यात मोठा गट म्हणजे 31 दिवसांच्या महिन्यांचा. याला आपण गमतीने 31 डेज क्लब असंही म्हणू शकतो. आणि या क्लबमध्ये तब्बल 7 महिने आहेत. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर. हे वर्षभर असे पसरलेले आहेत जणू काही वर्षाचे मुख्य आधारस्तंभच आहेत. आता वळूया पुढच्या गटाकडे. हे असे महिने आहेत ज्यात अगदी बरोबर 30 दिवस असतात. या गटामध्ये फक्त 4च महिने आहेत: एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. हा एक जरा लहान आणि खास गट म्हणायला हवा. आणि मग येतो फेब्रुवारी, जो या दोन्ही गटांमध्ये बसत नाही. हा एक स्पेशल महिना आहे, कारण यात कधी 28 तर कधी 29 दिवस असतात. हाच तो वर्षातला खरा अपवाद आहे. पण थांबा, गोष्ट फक्त दिवसांच्या गणितापुरती मर्यादित नाही. या चित्रात अजून एक खूप सुंदर थर आहे, आणि तो म्हणजे ऋतूंचा. यामुळेच हे चित्र खऱ्या अर्थाने जिवंत वाटतं. या चित्रात बघा, वर्ष किती छान 3 मुख्य ऋतूंमध्ये विभागलं आहे: हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. प्रत्येक ऋतू 4-4 महिन्यांचा, ज्यामुळे वर्षाला एक नैसर्गिक आणि सुंदर लय मिळते. आता ऋतू आणि महिने यांची जोडी पाहूया. हिवाळा म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. चित्रातला तो उबदार स्वेटर आठवला ना? मग येतो उन्हाळा, मार्च ते जून, ज्याची खूण आहे ती गोल टोपी. आणि शेवटी जुलै ते ऑक्टोबरपर्यंत पावसाळा, ज्याची ओळख आहे ती छत्री. म्हणजे चित्रातली प्रत्येक खूण आपल्याला ऋतूंची गोष्ट सांगतेय. किती हुशारीने जोडलाय हा संबंध. वाह, आत्तापर्यंत आपण बरंच काही समजून घेतलं. चला तर मग एक छोटीशी उजळणी करूया आणि पाहूया आपल्या किती लक्षात राहिलंय. पहिला प्रश्न सोपा आहे. 30 दिवस असणाऱ्या महिन्यांची नावं कोणती? आठवतंय का? अगदी बरोबर. एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. छान. आता पुढचा प्रश्न. जून महिन्याच्या लगेच आधी कोणता महिना येतो? ते गोलाकार चित्र डोळ्यासमोर आणा. अगदी बरोबर, मे महिना. पाहिलं, त्या गोलाकार मांडणीमुळे महिन्यांचा क्रम लक्षात ठेवणं किती सोपं होतं हेच यातून कळतं. तर ह्या डिझाईनची खरी कमाल हीच आहे की यात महिने, त्यांचे दिवस आणि ऋतू यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच सोप्या आणि सुटसुटीत चित्रात एकत्र आणल्या आहेत. ही मांडणी शिकण्याची प्रक्रिया खरंच खूप सोपी आणि आनंददायी करते.